नियमभंग, प्रदूषण आणि कथित बेकायदेशीर कारभाराचे आरोप. बारामतीतील कत्तलखान्यांवर नेरा फाऊंडेशन आक्रमक. 15 दिवसात कारवाई करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. बारामती शहरात 2023 मध्ये नियमभंगामुळे सीलबंद करण्यात आलेले काही कत्तलखाने पुन्हा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नेरा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. नेरा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयराव कुटे आणि प्रशांत सातव यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. यावेळी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर माने, ॲडव्होकेट शुभंकर बाचल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशांत सातव यांनी सांगितले की पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून 2023 मध्ये बारामती नगर परिषदेने सीलबंद केलेले काही कत्तलखाने कोणत्याही सक्षम परवानगीशिवाय पुन्हा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार कत्तलखान्यातून निर्माण होणारे रक्तमिश्रित सांडपाणी व जैविक कचरा योग्य प्रक्रिया न करता कऱ्हा नदीच्या पात्रात सोडला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नदी प्रदूषण, दुर्गंधी, डासांची वाढ, संसर्गजन्य आजारांचा धोका आणि पर्यावरण तसेच सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बारामती नगर परिषदेचा सुमारे 40 वर्षापूर्वीचा शासकीय कत्तलखाना दाट लोकवस्ती आणि कऱ्हा नदीलगत कार्यरत असून येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प ETP अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. विजयराव कुटे यांनी दावा केला की नगर परिषदेने 21 मे 2026 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कन्सेंट टू ऑपरेट साठी अर्ज केला होता. अधिकाऱ्यांनी 2 वेळा पाहणी करून अनेक त्रुटी नमूद केल्याची माहिती असतानाही अवघ्या 5 दिवसात 26 मे 2026 रोजी संमती प्रमाणपत्र देण्यात आल्याने या प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक नागरिकांकडून कत्तलखान्यात बेकायदेशीररित्या गोवंश हत्या होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून या आरोपांची सत्यता सक्षम यंत्रणेमार्फत सखोल तपासून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेरा फाऊंडेशनने पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांकडून संयुक्त तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास संबंधित कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय 3 ऑगस्ट 2026 रोजी बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सुमारे 280 मुद्द्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून 15 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला. टीप: वरील वृत्त हे नेरा फाऊंडेशनच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोप आणि मागण्यांवर आधारित आहे. संबंधित आरोपांबाबत बारामती नगर परिषद किंवा संबंधित शासकीय यंत्रणांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. याला जबाबदार 16 डिपार्टमेंट्स आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, MPCB पासून FSI, FDA, ॲनिमल हजबंड्री व बाकीचे. ह्याच्यामध्ये बारामतीकरांना जास्त तर हेल्थ रिलेटेड गोष्टी होणार आहेत. कारण की जे इन्फ्लुएंट जे वेस्ट आहे ते डायरेक्टली नदीपात्रात सोडलं जात आहे. MPCBनी CTO आणि CT एकाच दिवशी दिला आहे. तर हे पण खूप कन्सर्निंग विषय की बाबा ETP प्लांट हा पूर्ण ऑपरेटिंग नसताना सुद्धा बारामती नगर परिषद ह्यांना CTO ग्रँट करण्यात आलेला आहे. त्यामुळे बारामतीकरांना जास्त तर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्सच ह्या गोष्टीमध्ये होणार. आणि ते जे पाणी आहे नदीपात्रातलं पाणी जर प्लांट्सला किंवा बाबा ॲग्रिकल्चर यूजसाठी झालं तर ते पण हार्मफुल गोष्टीमध्येच येणार. तर मग ह्यामध्ये नेरा इंडिया पूर्ण प्रयत्न करणार की हे ॲनिमल स्लॉटर हाऊस हे पूर्ण डिमॉलिश तर आमचा हा लढा सुरूच राहणार. बारामतीमध्ये गेले 36 वर्षापासून जो काही बेकायदेशीर कत्तलखाने चालवले जात आहेत नगरपालिका प्रशासनाकडून, तर ते कत्तलखाने बंद करण्याबाबत, जमीनदोस्त करण्याबाबत आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. एकूण
प्रशासकीय मान्यता म्हणून 16 विभागांच्या परवानग्या असणं अपेक्षित आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाकडे या बाबतीतला जो काही भोंगळ कारभार आहे तो आज आम्ही RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टच्या माध्यमातून आम्ही काही कागदपत्र मिळवून तो आज आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यामुळे प्रशासन कसं चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालते. आज या ठिकाणी बारामती एक अतिशय वेगळ्या उंचीवरती आपण सगळेजण ते बघतो, परंतु अतिशय दुर्दैव या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं स्लॉटर हाऊस ऑपरेट केलं जातं आहे. त्याचा ETP प्लांट कित्येक वर्ष बंद आहे. ETP प्लांट चालवत असताना ते एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, त्या कॉन्ट्रॅक्टर थ्रू तो ETP प्लांट ऑपरेट केला जातो, परंतु तशा प्रकारचं कुठलंही ॲग्रीमेंट किंवा कुठलंही कृत्य केलं जात नाही. त्याचं रक्ताचं संकलन करण्याचा एक वेगळा पार्ट असतो, सांडपाण्याचा एक वेगळा पार्ट असतो. ते अन्न खाण्याजोगं आहे का, त्यामुळे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटचा देखील याच्यामध्ये सहभाग असतो. याच्यामध्ये एक ना अनेक मी तुम्हाला सांगितलं तसं 16 वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परवानग्या ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. ते नगरपालिका प्रशासनाकडे नाही आहेत. त्याच्यामुळं बारामती नगरपालिकेच्या वतीनं बारामतीच्या नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो काही प्रकार त्यांनी नाही थांबवला तर आम्ही नॅशनल ट्रिब्युनल कोर्टमध्ये आम्ही जाऊन याबद्दलची दाद मागणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.